मराठी बुलेटिनमध्ये स्वागत। 36 जिल्हे 72 बातम्या बघूयात। छत्रपती संभाजीनगरच्या सुराणानगरमधील हायकोर्टाच्या टायपिंग परीक्षेवेळी गोंधळ। टायपिंग सॉफ्टवेअर काम करत नसल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप। सेंटर समोर विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन, पोलीस घटनास्थळी। छत्रपती संभाजीनगरात हायकोर्टाच्या टायपिंग स्किल परीक्षेत गोंधळ। अभिजित दिपके आंदोलक विद्यार्थ्यांच्या भेटीला। दिपकेंनी आंदोलक विद्यार्थ्यांची समस्या जाणून घेतली। नांदेडमध्येही हायकोर्टाच्या लिपिक परीक्षेदरम्यान गोंधळ। सॉफ्टवेअर स्लो, कीबोर्ड नादुरुस्त असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप। परीक्षा पुन्हा घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी। मुंबई हायकोर्टातील लिपिक पदाच्या टायपिंग टेस्ट दरम्यान कल्याण पश्चिम येथील एपीएमसी मार्केट परिसरातील परीक्षा केंद्रावरती गोंधळ। परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींमुळे उमेदवारांना मनस्ताप। काही संगणक सुरूच होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अर्धा तासाहून अधिक वेळ प्रतीक्षा करावी लागली। भंडाऱ्यात सुद्धा मुंबई हायकोर्टाच्या टायपिंग परीक्षेदरम्यान गोंधळ। परीक्षा देताना सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं लॉग इन सुद्धा झालं नसल्याचं समोर। भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आले होते। हिंगोलीच्या लिंबाळा मुक्ता शाळेमध्ये मुख्याध्यापकांना मद्यपान केल्याचा आरोप। अभिजित दिपकेंचा शिक्षण अधिकाऱ्यांना फोन। मंगळवारपर्यंत संबंधित मुख्याध्यापकावरती कारवाई न झाल्यास उपोषणाचा दिपकेंचा इशारा। नागपुरात आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा चौथा दिवस। आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना प्रवेशाची अट 26 वर्ष केल्यामुळे विद्यार्थी आक्रमक। 30 वर्षांची ही अट मान्य नसल्यामुळे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू। पुण्यातील हडपसर आदिवासी वसतिगृहात विद्यार्थ्यांचं आंदोलन। गडचिरोलीतील आश्रमशाळेत सर्पदंशाने मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला शासनानं आर्थिक मदत करावी, विद्यार्थ्यांची मागणी। वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी विद्यार्थी आक्रमक। अहिल्यानगरच्या श्रीरामपुरात पाण्याच्या टाकीवर चढून शेतकऱ्यांचं आंदोलन। आमच्या हक्काची जमीन परत द्या, शेतकऱ्यांची घोषणाबाजी। 9 गावातील 7,500 एकर जमिनीचं वाटप रखडलं। मंत्रिमंडळाची मान्यता असताना जमिनीचं वाटप रखडल्याचा आरोप। अहिल्यानगरच्या श्रीरामपुरातील 9 गावातील शेतकरी आक्रमक। कोर्टाचे आदेश असून सुद्धा शेतकऱ्यांना आपल्या हक्काच्या जमिनी शासनाकडून हस्तांतरित झाल्या नाहीत। शेतकऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन तिसऱ्या दिवशी सुरूच। सोलापूरच्या माढ्यातील उपळाई बुद्रुकमध्ये पाणी टंचाई विरोधात महिलांचा घागर मोर्चा। ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात ग्रामस्थांच्या संतापाचा उद्रेक। वाघोलीमध्ये केसनंद रस्त्यावरील दुबेनगर ते केसनंद रोड रस्त्याच्या कामाला विलंब। रस्त्याच्या कामाला विलंब झाल्यामुळे नागरिक आक्रमक। 4 महिने उलटून सुद्धा ठेकेदारांना प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली नाही। डोंबिवली पश्चिम येथील खड्ड्यांच्या प्रश्नावरून नागरिक आक्रमक। गरिबाचा वाडा परिसरातील नागरिकांचा एच वॉर्ड कार्यालयावरती मोर्चा। खड्डे पडलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करा, नागरिकांची मागणी। खराब रस्त्यामुळे अपघाताचा धोका, वाहतूक कोंडीनंही मनस्ताप। मुळशी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी सुरू असलेलं अमित कंधारेंचं बेमुदत उपोषण मागे। भाजपा आमदार संग्राम थोपटेंच्या मध्यस्थीनंतर उपोषण मागे। थोपटेंनी चंद्रकांत पाटलांना फोन लावल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकीचं आश्वासन दिलं। गडचिरोलीत सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनीला घरी आणताना रुग्णवाहिका खड्ड्यात अडकली। आरोग्य पथक आणि समाजसेवकांनी धक्का दिल्यानंतर रुग्णवाहिका बाहेर निघाली। त्यानंतर दीपिका मडावी तिच्या घरी सुखरूप पोहोचली। कोल्हापूर शहराजवळ हंसनाळवाडीमध्ये चिखलातनं वाट काढत मुलांवरती शाळेत जाण्याची वेळ। पावसामुळे शाळेकडे जाणारा रस्ता चिखलमय रस्त्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष। जालन्याच्या खापरखेडा गावातील रस्त्यांची पावसामुळे दुरवस्था। 1ली ते 4थीतील विद्यार्थ्यांची दररोज 2 किलोमीटर शाळेसाठी पायपीट। तक्रारी करून सुद्धा प्रशासनाचं दुर्लक्ष। तातडीनं रस्ता दुरुस्त करण्याची मागणी। पालघरमधील गुंदावे ग्रामस्थांनी स्वातंत्र्यदिनी श्रमदान केलं। गावातील खराब रस्त्याची डागडुजी केली। गेल्या काही वर्षांपासून गावातील रस्त्याची दुरवस्था झाली होती। पुण्याच्या मावळमधील मळवली कार्ला पर्यायी रस्त्याची दुरवस्था। मळवली परिसरात रेल्वे उड्डाणपुलाचं काम सुरू असल्यामुळे हा रस्ता तयार करण्यात आला होता। रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांची अडचण। नंदुरबार शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पाहून शहरात येताना लाज वाटते। आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचं वक्तव्य। चौफुली परिसरातील खड्डे तातडीनं बुजवण्याची मागणी केली। अमरावतीच्या धानोरा गुरवमध्ये ग्रामपंचायत भवनाच्या जागेवरनं वाद पेटला। अतिक्रमण हटवून मंजूर जागेवरतीच बांधकाम करावं या मागणीसाठी उपसरपंच प्रमोद कोहळेंकडनं पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण। अमरावती जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये वन्य प्राण्यांचा हैदोस। वन्य प्राणी पिकांची नासाडी करत असल्यामुळे शेतकरी संकटात। वारंवार वन विभागाला निवेदन देऊन सुद्धा वन्य प्राण्यांचा बंदोबस्त होत नसल्याचा आरोप। अमरावतीच्या मेळघाटातील डोमा येथील आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांनी चक्क विजेच्या खांबावरती आकडा टाकून वीज चोरली। वीज चोरीचा व्हिडिओ व्हायरल। कर्मचाऱ्यांवरती कोणती कारवाई होणार याकडे लक्ष।
नंदुरबारच्या शहादा शहरातील विजेची समस्या दूर करण्यासाठी महावितरणकडून मोठा प्रयत्न. अतिरिक्त भार असलेल्या 12 रोहित्रांवरती उपाय. या ठिकाणी नवीन 10 रोहित्र बसवली जाणार. स्वातंत्र्याच्या 80 वर्षांनंतर सुद्धा नंदुरबारमधील मणिबेली गाव अंधारात. गावातील 400 आदिवासी पाडे वनविभागाच्या परवानग्यांमुळे विजेपासून वंचित. करमाळ्याच्या अवधूत विद्यालयातील कथित बोगस शिपाई भरती प्रकरणी सुरू असलेल्या आमरण उपोषणातील 2 उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली. रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू. ठोस कारवाई होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा ग्रामस्थांचा इशारा. पुण्यातील खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात 5000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. धरण साखळीत मुबलक पाणीसाठा असल्यामुळे हा विसर्ग सुरू. पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग आणखी वाढवला जाणार. नाशिकच्या निफाडमधील नांदूर मधमेश्वर धरणातनं सलग 26व्या दिवशी पाण्याचा विसर्ग. धरणातून सध्या 3155 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. जायकवाडीच्या दिशेनं सोडलं 53.34 टीएमसी पाणी. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा धरणातनं पाण्याचा विसर्ग. धरणाच्या सांडव्यात मासे पकडतानाचा तरुणांचा व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत अकोला परिमंडळात विकेंद्रित सौर प्रकल्पाच्या उभारणीला मोठी गती. बुलढाणा जिल्ह्यातील 82 ठिकाणांवरती 339 मेगावॅट वीज निर्मितीचं लक्ष्य. 34 ठिकाणी 136 मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प सुरू. 26,859 शेतकऱ्यांसाठी सुविधा. मुंबई गोवा महामार्गावरती भाजपचं सोनिया गांधींविरोधात आंदोलन. वंदे मातरम प्रकरणी सोनिया गांधींनी माफी मागण्याची मागणी. तर आंदोलनादरम्यान पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापट. कांदिवलीमध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधींविरोधात भाजपचं आंदोलन. ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान वंदे मातरमचा अनादर झाल्याचा भाजपचा आरोप. नागपूरच्या रामटेकमध्ये काँग्रेस विरोधात भाजप युवा मोर्चाचं आंदोलन. वंदे मातरमच्या अवमानाच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाचं आंदोलन. भाजपनं वंदे मातरमचं गायन करत काँग्रेसचा निषेध केला. नवी मुंबईतील घणसोलीमधील सिम्प्लेक्सच्या रहिवाशांचा भाजप विरोधात एल्गार. हजारो नागरिक क्लस्टरच्या समर्थनार्थ रस्त्यावरती. भाजपनं महासभेत क्लस्टर योजनेच्या विरोधात प्रस्ताव मंजूर केल्यानंतर नागरिक संतापले. नवी मुंबईत क्लस्टर योजना थांबवण्याची भाजपची सरकारकडे मागणी. आमच्यावर प्रशासनाकडून दादागिरी सुरू. मी जीवन संपवेन. चाकणमध्ये उदय सामंत यांच्यासमोर शेतकऱ्याचा संताप. रस्त्यात घर गेलं आणि बाजारभावाप्रमाणे पैसे मिळाले नाहीत. शेतकऱ्यानं संताप व्यक्त करत व्यथा मांडली.